शहराचा विकास आराखडा नव्याने पुनर्गठित करून प्रसिद्ध केला आहे। या विकास आराखड्यात अनेक जमिनीवर आरक्षण पडले असून स्थानिकांवर विकासाच्या नावाखाली अन्याय झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। परंतु शहराचा विकास आराखडा प्रत्यक्षात कधी साकार होणार आणि साईबाबा शताब्दी समाधी वर्षाला काही दिवसच उरले असल्याने आता शिर्डीचा विकास कोण आणि कसा करणार, हाच माय न्यूजने केलेला प्रामाणिक प्रश्न जनतेसमोर खास रिपोर्टच्या माध्यमातून पहा। जगातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे असलेले श्री साईबाबा शिर्डी देवस्थान हे एक छोटंसं गाव असलेल्या शिर्डीचे साईबाबांच्या पदस्पर्शाने हळूहळू पाहता पाहता या गावचं रूपांतर शहरात झालंय। शहरात अनेक विकास कामांना सुरुवात पण झाली। शिर्डी शहराच्या विकास कार्यात लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रामाणिक प्रयत्नाने शहरात अनेक विकास कामे झाली। मात्र जसजसा शहराचा विकास होत गेला तसतसा शहराचा विस्तारही वाढत गेला। शहरातील लोकसंख्या वाढत गेल्याने काही प्रश्न गंभीर होत गेले। सन 1992 साली शिर्डी शहराचा पहिला विकास आराखडा जाहीर झाला। मात्र तो विकास आराखडा जाहीर होत असताना शिर्डी नगर पंचायतीची स्थापना झाली आणि त्या विकास आराखड्याला एक प्रकारचा खोडा निर्माण झाला। त्यावेळच्या विकास आराखड्यात 53 आरक्षणापैकी कोणतेही आरक्षण पूर्ण झाले नाही। हे शिर्डी शहराचं दुर्दैवच म्हणावं लागेल। आता पुन्हा 25 वर्षानंतर तोच विकास आराखडा पुनर्विकास आराखडा म्हणून समोर आल्याने शिर्डीतील ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडल्याने मोठा प्रश्न उभा राहिला आहे। आरक्षण टाकलेली जमीन कोणी विकू शकत नाही, तर त्या जमिनीचे सरकार आपल्या नियमाप्रमाणे कवडी मोल देते आणि विकास जरी झाला नाही तरी आरक्षित झालेल्या जमिनीवर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं काम करता येत नाही। परिणामी ते कुटुंब बेघर असल्यासारखंच। शिर्डी पुनर्विकास आराखड्याचा विषय हा शहरासाठी महत्त्वाचा असून काही दिवसांवर आलेल्या साईबाबा समाधी शताब्दी वर्षासाठी या विषयाकडे पाहावे आणि शिर्डी शहराचा कोणता विकास बाकी आहे यावर शिर्डी नगर पंचायतीमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी शहरातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी विचार करावा अशी अपेक्षा माय न्यूजच्या माध्यमातून मांडत आहोत। शिर्डी नगर पंचायतीमध्ये काही विषयांवर तू मैमय असा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे काम चालू असल्याने बाबांच्या पावन नगरीत वेगळा संदेश जात आहे, ही दुर्दैवाची बाब आहे। शिर्डी शहराचा विकास व्हावा असे प्रामाणिक मत माय न्यूजचे असून शहरातील रस्ते, नागरी सुविधा, साई भक्तांच्या सुविधेकडे लक्ष द्यावे हीच अपेक्षा। आरक्षण खरंच गरजेचे असल्यास त्याकडे लक्ष द्यावे, नाहीतर नागरिकांना विटीस का धरावे असेच वाटतंय। शिर्डी नगर पंचायतमध्ये सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधींमधून माय न्यूजने घेतलेल्या काही प्रतिक्रिया। विरोधकांनी गोंधळ ह्या कारणामुळे केला की आत्ता विरोधाला कुठलाही त्यांच्याकडे मुद्दा नाही आणि तो मुद्दा नसल्यामुळं त्यांनी साधारण हा गोंधळ केला आहे। आणि आम्ही जी विकासाची 2017 समाधी शताब्दी वर्ष आहे आणि शिर्डीचा विकास झाला पाहिजे ह्या विषयावर आम्ही जास्तीत जास्त सक्रिय असतो आणि कदाचित हा मुद्दा त्यांना आवडत नसेल म्हणूनच त्यांनी आज सभागृहामध्ये गोंधळ घातला आणि गोंधळ घालून जो हा प्रकार केला आहे तो आम्हाला अजिबात आवडलेला नाही। सभागृह एकदम शांततेत चाललेलं होतं। सन्माननीय नगराध्यक्षांनी आपलं वाचन केल्यानंतर प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी दिली होती। त्या ठिकाणी शिवाजीराजे गोंदकर कमीत कमी 20 मिनिटं बोलले। चारही विषयांवर शिवाजीराजे बोलले आणि चांगल्या पद्धतीनं शिवाजीराजेंनी विषय मांडले आणि सभागृहात प्रत्येक सदस्याला बोलायची संधी असल्यामुळे शिवाजीराजेंचं बोलणं झालं, मध्येच अनिताताई पण बोलत होत्या आणि त्यांचं सगळं बोलणं झाल्यानंतर मंगेश आमचे नगरसेवक आहेत ते पण बोलले आणि त्यानंतर मी नगराध्यक्षांना विनंती करून मी बोलायला लागलो। मी पण चारही विषयांवर बोललो। शिवाजीराजे गोंदकर बोलल्यानंतर मी त्यांचे जे काही विषय होते त्यांना मी उलट शिवाजीराजेंचं कौतुक केलं। त्यांनी जे विषय मांडले त्याच्यावर कौतुक केलं आणि सगळं बोलणं झाल्यानंतर माझे विषय चारही विषय संपल्यानंतर मी खाली बसलो। खाली बसल्यानंतर वंदना गोंदकर म्हणे नगराध्यक्षांनी शिवाजीराजेंच्याला उत्तर द्यायला पाहिजे, याचा काय संबंध आणि उत्तर द्यायचा? मुळात नगराध्यक्षांना उत्तर सगळ्यात शेवटी देतील ना, प्रत्येक सदस्याला बोलायचे तर संधी आहेच ना।
काय झालंय माहितीये का, काम व्यवस्थित चाललंय, नगराध्यक्षाचं काम व्यवस्थित चाललं, नगरसेवकाचं काम व्यवस्थित चाललं. उलटा मी आव्हान केलं शिवाजीराजे गोंदकरांना, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहात, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, केंद्रात आहे, तर आपण सगळे नगरसेवक, तुम्ही विरोधक आपल्याला म्हणू नका, आपण सगळे एकत्र आहोत, गावाच्या विकासासाठी आपण इथं या ठिकाणी निवडून आलेलो आहोत, तर आपण एकत्र मिळून काम करू. तुम्ही पण मदत करा केंद्रातून राज्यातनं काही फंड्स आणण्यासाठी, आणि सगळी मिळून गावाचा विकास करू. पण काय झालं, वंदना गोंदकरांना नेमकी हा विकास सहन होत नाही, आणि त्यांची नेहमीसारखी असंसदीय भाषा. त्यामध्ये नगराध्यक्ष लिपिकेचं काम करते. अरे सभागृहात नगराध्यक्ष ज्येष्ठ म्हणजे त्यांना तो मानपान आहे, आणि तुम्ही त्यांना लिपिक म्हणता, तुम्ही त्यांना आर्यकार्य करता. मी ज्येष्ठ सदस्य आहे, वंदनाताईपेक्षा माझं वय जास्त आहे, मला आर्यकार्य करताय, म्हणजे काय चाललंय. आणि सगळे पत्रकार बंद होते, आणि आतापर्यंत 16 वर्षात कधीही नगरपालिकेत पत्रकारांना कधी आमंत्रित केलं नाही. यापूर्वी फर्स्ट टाइम आम्ही 4 महिन्यापासून पत्रकारांना आमंत्रित करतोय. याच्यासाठी करतोय की पारदर्शक कारभार झाला पाहिजे. आणि शिवाजीराजे गोंदकर जे 4ही विषयांवर बोलले, एकाही विषयाला त्यांनी विरोध केला नाही बिचाऱ्यांनी. एकदम सुंदर असं सभागृह चाललं होतं, आणि इतक्या शांततेत चाललं होतं, प्रत्येकाला आनंद घेत होता या सभागृहाचा. आणि मध्येच वंदना गोंदकरांनी वादाचा विषय उपस्थित केला. खरं तर त्यांची असंसदीय भाषा या शिर्डी शहराला गालबोट लागणारी भाषा आहे. न शोभ आज पुन्हा एकदा या मीटिंगमध्ये नगराध्यक्ष मॅडमची एक चूक झाली. ती चूक अशी, ते प्रथमच सांगितलं होतं, प्रथम नगराध्यक्षापासून तर शिर्डीच्या प्रथम नगराध्यक्षापासून आणि तर काही जगतापपर्यंत ज्यांनी जो नगराध्यक्षाचा कारभार स्वीकारला तेव्हापासून अशी पद्धत होती. पहिला एक विषय वाचायचा, त्याच्यावर चर्चा करायची, नंतर तो विषय मंजूर केला जायचा. पण शिर्डी नगरपंचायतीमध्ये मला तर असं वाटतं मनमानी कारभार चालू आहे. मॅडम ऐकून घ्यायलाच तयार नाही. मॅडम स्वतः पूर्ण विषय वाचतात, वाचल्यानंतर आम्हाला सांगतात की आता माझं वाचून झालं, तुमचे काय प्रश्न होते मला विचारा. म्हणजे आम्ही सभागृहात न बसलेले, आम्हाला तर वाटतं स्कूलमध्ये बसलेले जसे विद्यार्थी असतो तसे त्यांनी आम्हाला विद्यार्थी केलेले असं तरी मला वाटतं. पण गावाची कामाची जी पद्धत आहे, आमची सकारात्मक भूमिका आहे. गाव स्वच्छ झालं पाहिजे, माझ्या जनतेला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे, सगळ्या काही. आणि आत्तापर्यंत जो कचऱ्याचा मुद्दा उठवलेला आहे, स्वच्छ शिर्डी, सुंदर शिर्डी, रोड झाडणे म्हणजे शिर्डी स्वच्छ होते का, हा माझा मोठा प्रश्न आहे. कारण अजूनही कचऱ्याची विल्हेवाट लागल्या जात नाही. माझा वार्ड क्रमांक 15मध्ये त्यांनी कचरा डेपो तयार केलेला आहे. त्यांना वारंवार सांगूनही अजूनही त्यांनी तो कचरा उठवण्याचं काम केलेलं नाही. मी अजूनही या निमित्ताने विनंती करू इच्छिते, तुम्ही तो कचरा डेपो तयार केलेला आहे तो पहिला तिथून काढा. कारण 4-5 महिने माझं गाव असल्यामुळे मी सहकार्य केलेलं आहे. कारण यांनी मला केलं नाही. हे म्हणत होते 7 दिवस आता आणि आता एक खुर्ची सोडा म्हणे, मी कचऱ्याचा प्रश्न सोडवतो. 7 दिवस काय 4 महिने उलटून गेले, सत्ता आली, सगळं काही झालं, पण कचऱ्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. पण 4 महिन्यात मी त्यांना खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. पण त्यांना आता उद्याच्या उद्या तो कचरा त्यांनी उचलावा अशी मला या निमित्ताने विनंती करू इच्छिते. अजून एकदा परत सांगते, गाव आपलं सर्वांचं आहे, सकारात्मक भूमिका आहे, आम्ही विरोधक नाही. गावच्या कामासाठी आम्ही गावचं जे काही कामं असतील ते आम्ही तुमच्याबरोबरच आहे हे त्यांना मी सांगू इच्छिते. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. आमच्या शिवाजी भाऊ गटनेता आहे, त्यांनी विविध विषय मांडले, चर्चा करून सविस्तर मांडली. त्यानंतर अध्यक्षांना प्रश्न विचारला. 10 तारखेला आम्ही नव्हतो त्यावेळेस सभा लवकर आटून घेतली. तर आज आम्ही 11 वाजता म्हणजे 11:15 सभागृहात होतो, तर सभा 11:30 चालू झाली. त्यानंतर अध्यक्षांना शिवाजी भाऊंनी सांगितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. ते बोलल्यानंतर पूर्ण प्रस्तावावर पूर्ण चर्चा झाली, ते बोलून झाले. आणि ज्याला विषय मांडायचे होते त्यांनी मांडले. तर आपला विकास आराखडा आहे, आपले अधिकारी डांगे साहेब यांनी विकास आराखड्याची माहिती दिली. त्या विषयावर त्यांचा विषय खोडून काढीत अभय शेळकेंनी त्यांना सुद्धा प्रत्युत्तर केले का हे होऊ शकतं का, मग मला पण जनतेला उत्तर देता येईल. आणि माननीय डांगे साहेबांनी 3रा विकास आराखडा काढलेला हा त्यांचा पहिला नाही. हे अशी नगरपंचायत आहे इथं अधिकाऱ्यांचा सुद्धा अपमान होतो. आणि हे आम्हाला एकदम बसलो तर अशी लाजिरवाणी गोष्ट वाटते तिथं का पदोपदी नगराध्यक्षाचा अपमान होतो.
आज आमच्या शिवाजी भाऊंनी विचारलं का या प्रश्नाचं उत्तर द्यावं. एक उत्तर अपेक्षित होतं नगराध्यक्षांकडून. आम्ही दिलगिरी व्यक्त करते मग उशीर झाला, हे सुद्धा नगराध्यक्ष म्हणू नाही शकल्या. हे सुद्धा उत्तर त्यांच्या पतीलाच द्यावं लागलं होतं. का बरं? नगराध्यक्ष जर 7-8 पानाचा प्रस्ताव वाचू शकता तर मग उत्तर देऊ शकत नाही का 2 शब्दाचं? हे आम्हाला विचारायचं. आणि प्रत्येकजण बोलत असताना प्रत्येकाचा आदर आम्ही होऊ दिला, प्रत्येकाचं बोलणं पूर्ण होऊ दिलं. जेव्हा अभय शेळके बोलत होता तेव्हा मी उठून बोलले. मी बोलत असताना माझी एकच कड्याची लाईन झाली, लगेच अभय शेळके उठून उभा राहिले. मग बाई बोलत असताना मास्तर उठून राहावा का? याच्यावर हे संस्कार झालेले आहे का? मी अजून सुद्धा याला विचारते, तुझे संस्कार चांगल्या प्रतीचे मग हे मोडतं का? प्रत्येक बाईचा तो अपमान करतो सभागृहात, लोकशाही पायंदळीत उडवतो. हे होऊ नये सभागृहात. प्रत्येकाचा आणि आपल्याला शिर्डीचा विकास करायचा आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चालतो, हे विकास साईडलाच राहतो आणि दर सभेत काहीतरी गोंधळच उभा राहतो. आणि विकासावर आम्ही मुद्दे मांडतोय. आम्ही जे आपले आरक्षण पडलेले त्या गोष्टींवर मुद्दे मांडले. एवढ्या वर्षांचे आरक्षण आहे, त्यांना भरपाई मिळत नाही. आरक्षण सांगितलं जातं आणि सरकारी भावाने पैसे मिळतात. आम्ही लेखी निवेदन द्यायला घेतलं तर अध्यक्षांनी पहिल्याच लाईनीत सांगितलं का सभागृहाचा अपमान करू नये आणि लेखी निवेदन कोणतेही स्वीकारले जाणार नाही सभागृहात. तुम्ही लेखी निवेदन कुठल्याही प्रकारे स्वीकारणार नाही मग सभा कशासाठी भरवली? आम्ही काय उत्तर द्यायचे जनतेला आमच्या? अध्यक्ष मॅडमनी जे पद्धत सभागृहामध्ये जी चालू आहे ती अतिशय चुकीची आहे. कारण की ते आधीच सांगतात की तुमचे मुद्दे आम्ही लिहून घेणार नाही आणि त्यानंतर जी टिप्पणी आम्हाला दिलेली जाते ती टिप्पणी मॅडमची वेगळी असते आणि आमची वेगळी असते. त्याच्यामुळं आमचा तो गोंधळ होतो की नेमकी मुद्दे कोणचे आहे आणि मुद्द्यावर चर्चा काय चालू आहे. त्या फक्त मुद्दे वाचतात आणि आम्ही फक्त ते ऐकतो त्यांचे मुद्दे. आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी प्रत्येक मुद्दा चर्चेत घ्यावा आणि त्याच्यावर चर्चा करून तो मुद्दा सोडवा. बस हीच त्यांना आमची विनंती आहे. याच्यामुळं सभागृहामध्ये सारखे वाद चालू आहे, तर हे वाद थांबण्यासाठी त्यांनी ही पद्धत बदलली पाहिजे. मुळातच शिर्डीकर आणि जे ग्रामस्थ आहेत ते सर्व, तर त्यांची भावना अशी आहे की नगरपंचायतमध्ये जे पण सदस्य निवडून गेलेले आहेत की सर्वांनी विकासाकडे लक्ष द्यावे व येणारा शताब्दी वर्ष बाबांचा जो आहे तो भव्य दिव्य कसा होईल आणि शिर्डीतला आपल्या मूलभूत सुविधा कशा आपल्याला वाढवता येतील याच्यावरती भर दिला पाहिजे. मुळातच मागे जेव्हा कुंभमेळा झाला नाशिकला तर तेव्हा अपेक्षा अशी होती की त्यावेळेस भक्त खूप येणारे, सर्व शिर्डीची डेव्हलपमेंट होईल, त्याच्यामध्ये काही निधी येईल, पण तसं काही झालेलं नाही. आणि मुळात जर असं शताब्दी वर्षाला जर निधी आला नाही, शिर्डीची पायाभूत सुविधा आहे बाकीच्या जर झाल्या नाही तर याचा जो फटका आहे तो शिर्डीकरांना 100% बसणार आहे. आणि मुळात जे वादविवाद आहे ते न थांबता लोकांना अपेक्षा आहे की सर्वांनी एकत्र मिळून शिर्डीमध्ये निधी कसा आणता येईल, महाराष्ट्र शासनाकडे कसा आणता येईल, केंद्र शासनाकडे कसा आणता येईल, संस्थांकडे कसा निधी आपल्याकडे जास्त घेता येईल आणि त्याच्यामुळे जे पायाभूत सुविधा आहे, पाण्याची असेल, तुमची पार्किंगची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, बाकी तुमचे रोडचे कामं असतील, ह्या सर्व मुळात झाल्या पाहिजे. आणि शताब्दी वर्षामध्ये येणारा जो साई भक्ता जो आहे तर साई भक्ताला गार्डन पण पाहिजे नाही. आणि या सर्वांना ज्यावेळेस भक्त येणार आहे त्यांना शिर्डी हे स्वच्छ सुंदर आहे व हे जागतिक लेवलला आपलं इथले सर्व प्रचार प्रसार होणार आहे. तो इथला प्रचार प्रसार चांगला व्हावा, शताब्दी वर्ष भव्य दिव्य व्हावा ही सर्वांची अपेक्षा आहे. आणि मुळात जो तुम्ही विषय घेतला विकास आराखड्याचा, तर मुळात हा विकास आराखड्याचा जो विषय आहे तो अर्बन डेव्हलपमेंटच्या अंडर आहे. अर्बन डेव्हलपमेंटचे विकास नगर रचना जे आहे ते महाराष्ट्र शासनाचे जे गॅजेट आहे त्यांनी तो इथं पहिलं गॅजेट पाठवून किती दिवसात पब्लिश करायचं हे गॅजेट पाठवलेलं आहे आणि त्यांना पण त्याच्या आत पब्लिश करावा लागतो हे नगरपालिकेला पण माहीत आहे. आणि मुळात विषय असा असतो की जेव्हा नगरपालिकेमध्ये येतो जर त्याच्यात काही जर बदल करायचा असला, सुरुवातीला नगरपालिकेकडून तो नगरला जाणार आहे, नगरला गेल्यानंतर तो नाशिकला जाणार आहे, नाशिकला गेल्यानंतर तो पुण्याला जाणार आहे, पुण्यावरनं ते सचिव लेवलची जी कमिटी बसवलेली नगर रचनानी त्यांच्याकडे जाणार आहे, नंतर तो मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे आणि जेव्हा परत रिवर्स येणार आहे तो परत मंत्रालयातून सचिव लेवल, मुख्यमंत्र्याकडून सचिव लेवलकडून पुण्याकडून नाशिकला नगरवरनं परत नगरपंचायतमध्ये येणार आहे. म्हणजे याला जो कालावधी जो लागणार आहे तो साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी लागू शकतो. तर त्याच्यामुळे जिथे पण तो विकास आराखड्याचा जो विषय आहे तो हा विकास आराखडा शासन दरबारी असल्यामुळे याला कालावधी पण तेवढाच लागणार आहे. त्याच्यामुळे याचे जास्त
हे न करता विकास आराखडा काय विषय आज तुम्ही महत्त्वाचा मुद्दा घेतला राजा साईबाबांच्या पुण्यनगरीत आम्हाला जनतेने भरभरून मताने निवडून दिले आणि आम्ही भाग्य समजतो की आज 2017-18 शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, परंतु आमचे त्याच्यापैकी 5 वर्षापैकी 6 महिने हे म्हणजे अक्षरशः चांगलं काम चालू आहे, परंतु काही 2 गटामध्ये किरकोळ मनोवृत्तीमध्ये की त्यांची काही विकासात्मक त्याच्यासाठी वाद नाही, परंतु काहीतरी त्यांच्या जी विकृती आली. तुम्ही साईबाबांना पाया पडून साईबाबांच्या आज गुरुवार आहे बाबांना त्यांना सद्बुद्धी द्यावी की त्यांनी इथून पुढं या अतिशय पवित्र सभागृहाचा अपमान होणार नाही असं आपण दोघांनी वागावं. दोघांनी काही आणखी कुणी असतील जे आले 17 नगरसेवक निघून आले, त्यांनी फक्त आणि फक्त साई समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण गावातून आपला काय संदेश जगाला आपण देऊ शकू असं काम करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं विकास आराखडा हा काही शिर्डी नगरपंचायत यांनी मंजूर केलेला आहे. हा विकास आराखडा मंत्रालयातून मंजूर होऊन नगर रचना विभाग कलेक्टरला नगरला आला, नगरवरनं शिर्डीला आला, त्याच्यानंतर शिर्डीच्या नगरपंचायतमध्ये आल्यानंतर तो पब्लिश करण्यासाठी आम्हाला अवधी दिला होता. सर्व नगरसेवकांच्या एकमेकाच्या म्हणण्यानुसार ज्यांचे माझी एकच विनंती आहे, या विकास आराखड्यामध्ये ज्या जमीनधारकांचे जमिनीवर आरक्षण पडले, आम्ही त्यांच्या दुःखात किंवा त्यांच्या भावनेशी 100% सहभागी आहे. त्यांच्या ठिकाणी आमची जमीन जरी गेली असती तरी आम्हाला दुःख करायचं, ती गेली नाही आहे, त्याच्यावर आरक्षण पडले, त्याचा मोबदला त्या जमीन मालकांना मिळणार आहे. आपल्या सरकारी याचे पैसे नाही, परंतु तो कधी मिळेल, पुढच्या 20 वर्षाचा कधी पूर्ण होईल, 20 वर्षात त्याची काही गॅरंटी नाही. त्याच्यावर पर्याय काढण्यासाठी शासन दरबारी ते जमीनधारक आणि प्रशासन हे शिर्डी नगरपंचायतमध्ये होत नाही हा विषय. त्यासाठी शिर्डी नगरपंचायतमधल्या नगरसेवकांनी त्या विषयासाठी तुतुमय करण्यात काहीच माझे नाही. आणि पब्लिकनी पण आता माझ्या मते पूर्ण शिर्डीवर तर काय आरक्षण पडलेले, ज्यांच्या जमिनीवर आरक्षण पडलं त्यांच्या भावनेशी 100% सर्व नगरसेवक सहमत. त्यामुळं तर 1 महिना हा पब्लिश करण्यासाठी वेळ लागला. 1 महिन्यापूर्वी जो विकास आराखडा पब्लिश करायचा होता तो हे सर्वांच्यासाठी विचार विनिमय चालू होता की याच्यावर काय पर्याय निघेल, लोकांच्या जमिनीवरची कशी आरक्षण हटवता येतील, यासाठी आम्हाला ह्या जमीन मालकांच्या हितासाठी आम्हाला 1 महिना हा विकास आराखडा पब्लिश करायला वेळ लागला. परंतु आता त्याच्यावर परत तुतुमय करण्यात नगरसेवकांची काही गरज नाही, तो शासन दरबारी विषय आहे. तर माझी एकच विनंती असेल सर्व शिर्डीकरांना, तमाम सर्व ग्रामस्थांना, सर्व जे बाहेरून आले त्यांना पण, साई भक्तांना पण ह्या गोष्टीकडे लक्ष घालण्यात माझे हे शासन दरबारी काम चालू राहणार आहे. आता हरकती होतील, त्याच्यावर पुढं काय विषय व्हायचे होतील, ते ज्यांच्या जमिनी आहे किंवा ज्यांच्यावर आत्तापर्यंत आरक्षण पडले त्यांना सर्व हा विषय माहिती. उगाचच वाद करण्यात त्याच्यात काही अर्थ नाही. एकच विनंती आहे, आपण ज्या भावनेने ह्या पवित्र सभागृहात या जनतेने आपल्याला पाठवलं, त्या पवित्र सभागृहाचा आदर करून मी परत एकदा सर्वांना हात जोडून सर्व नगरसेवकांना विनंती करतो की बस त्या सभागृहाची इज्जत, त्या सभागृहाचा मान आणि त्या सभागृहाची पवित्रता ही आपण आपल्या संस्कृतीनुसार, ज्या आपल्याला घरातून चांगली संस्कृती मिळाली ती संस्कृती घेऊन आपण तिथं त्या पवित्र सभागृहाचा मान ठेवावा. विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच तुम्ही भांडा, परंतु वैयक्तिक मुद्द्यावर भांडून ह्या शिर्डीच्या जनतेचं लक्ष एक वेगळ्या मार्गाने नगरपंचायतीला बघण्याचं चालू झाले, ते पहिलं थांबवलं गेलं. सगळ्यात महत्त्वाचं, मी काही माझे सर्व मित्र आहेत प्रिंट मीडिया अजून त्यांना मी त्या दिवशी सभागृहातही विनंती केली तर तुम्ही आमच्या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच 15 वर्षानंतर पहिल्यांदाच सभागृहामध्ये पत्रकारांना प्रवेश मिळालेला, तर त्यांनी पण ते सभागृहाचं पवित्र पाळून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जनतेपर्यंत चांगला संदेश देईल. गाव वेगळ्या दृष्टीने नको जायला. जर हे गावाला बघत बसले तर गाव आज लोकांना काय लागते, कधी भांडणं झाले, वंदना ते कशा बोलल्या राजेंना,
राजे कसे बोलले वंदनाताईंना, याच्यात काय काय मजा काय याच्यामध्ये हे सांगा मला तुम्ही. राजे भाऊ, काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी? हे पाहिजे, अपेक्षित आहे की जनतेला आमच्याकडनं. आम्ही 4 मीटिंग झाल्या, 4 मीटिंगमध्ये आम्हाला आमचं वैयक्तिक विचार मांडायला वेळ सुद्धा नाही लागला, भेटलाच नाही. आम्ही बी जनतेचे काही कामं घेऊन येतोय, काही गावाच्या हिताचे विषय करतोय, गाव कसं डेव्हलप झालं पाहिजे, आपण काय पर्याय शोधले पाहिजे. समजा आपल्याकडे निधी नाही तर नाशिकमध्ये ज्या पद्धतीने उद्योजकाकडून टाटा, रतन टाटा, तुमचे रिलायन्सचे अंबानी यांच्याकडनं जसे फंड्स मिळाले नाशिक डेव्हलप करण्यासाठी. आज सभागृहामध्ये विशेष सभा होती. शिर्डी नगर पंचायत सभागृहामध्ये शिर्डी शहराच्या विकासाच्या आराखड्यावर चर्चा सुरू होती. अगदी अत्यंत महत्त्वाचा विषय शिर्डीसाठी तो आहे. गेल्या 1992ला हा विकास आराखडा शिर्डी नगर पंचायतचा झालेला होता आणि तो आता रिवाईज पुन्हा नव्याने येत आहे आणि त्या विषयावर चर्चा सुरू होती. त्याला वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यासाठी आणि त्यावर नागरिकांच्या हरकत सूचना मागवण्यासाठी हा विषय. या विषयावर चर्चा सुरू असताना आम्ही मांडलं, आमच्या विरोधी गटाचे वंदना गोंदकर नगरसेवक आहेत आणि ते जगताप नगरसेवक आहेत आणि अंजली गोंदकर नगरसेवक. आम्ही हा विषय चर्चा करत असताना त्याच्यावर आमचं म्हणणं असं दिलं की हा शिर्डीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. 25 वर्षापूर्वी या ठिकाणी आरक्षण पडलेले आहे, त्यापैकी 10-5% आरक्षण विकसित झाले आहे आणि 90% लोक आरक्षण हे विकसित झालेले नाही. तर ते आरक्षणाने बाधित झालेल्या लोकांना त्या ठिकाणी स्वतःचा विकासही करता येत नाही, नियमानुसार परवानगी मागितली परवानगी मिळत नाही आणि त्या जमिनी जर विकास ठरला तर त्या कोणी घेतही नाही, त्याचा मोबदला मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते वंचित राहिले, व्यवसायापासून वंचित राहिले, प्रपंच करायला त्यांना अनंत अडचणी आल्या. तर आम्ही या विषयावर चर्चा करत होतो की याबाबत नगरपालिकेने टाउन प्लॅनिंगचे अधिकारी बोलून याच्यावर सविस्तर चर्चा केली पाहिजे की गेल्या 25 वर्षापासून आरक्षण आहे, याचं काय कारण होतं आणि नागरिकांची कुचंबना होऊ नये. मग यासाठी काय केलं पाहिजे? विकास तर झाला पाहिजे. शिर्डी शहरात विकासासाठी विकास आराखडा व्हावा. आम्ही आमचं लेखी म्हणणं दिले की याला काहीतरी टाईम पाहिजे, टाईम लिमिट पाहिजे, तो वेळेत झाला पाहिजे. अन्यथा लोक अडकून पडतात. 25-25 वर्ष यापूर्वीचे आरक्षण आहेत, आता परत नव्याने झालं म्हणजे आणखी 25 वर्ष लोक त्याच्यावर बाधित राहतील, विकासही होत नाही, त्या लोकांच्या अडचणी कमी होत नाही. यासाठी सभागृहामध्ये चर्चा सुरू होती आणि याबाबत आमच्या नगरसेविका अनिता जगताप आहेत, वंदना गोंदकर आहेत आणि अंजली गोंदकर आहे. तर वंदना गोंदकर या विषयावर चर्चा करत असताना की सभागृहामध्ये काही मागच्या मिटिंगला काही विषय झाले की आम्हाला वेळेत आलो नाही म्हणून ती मिटिंग आमच्या वेळेच्या अगोदर वेळेत उरकून घेतली असं आम्हाला सांगितलं की तुम्ही वेळेत आले. आज आम्ही वेळेत होतो पण मिटिंग वेळेत सुरू झाली. अशा अनेक विषयावर आम्ही चर्चा करतो आणि याचं उत्तर आमच्या वंदना गोंदकर नगरसेवक आहेत त्यांनी नगराध्यक्षांना विचारलं की तुम्ही याचं उत्तर द्या, परंतु त्यांनी उत्तर न देता त्यांचे पती आहेत अभय शेळके हे स्वतः उठून त्याचं उत्तर त्यांनी दिल्यामुळं सभागृहात वाद सुरू झाला. काय खऱ्या अर्थाने काय आहे की अध्यक्षांनीच मिटिंग चालवत असताना त्या प्रत्येक प्रश्न उत्तर देणं अपेक्षित आहे. एक तर आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितलं की प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि प्रत्येक विषयावर चर्चा झाली तर दुसरा विषय घेतला पाहिजे, परंतु त्यांचं म्हणणं असं की सगळे विषय वाचून घेणार, सभागृहात कुणी लेखी उत्तर द्यायचं नाही, तर हे चुकीचं आहे, हे आमच्यावर अन्यायकारक आहे. सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप थांबवून या पावन नगरीतल्या समस्याकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले तरी साईंची सेवाच होईल यात शंका नाही. राजेंद्र बनकरसह गणेश भालेराव, माय न्यूज, शिर्डी.